वेलकम बॅक एव्हरीवन. तर आता आपण चॅप्टर 7 मधला प्रॉब्लेम सेट चालू केला आहे. तर याच्यात बघा, पहिला क्वेश्चन आहे आपला मल्टिपल चॉईस. खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यातला करेक्ट आपण चूज करणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय दिलं आहे, व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस. आता इथे बघा, हा एक्स आणि हा वाय, बरोबर. ही एक्स ॲक्सिस आहे, ही वाय आहे. आता पॉईंट कशावरती आहे, एक्स ॲक्सिसवरती आहे, बरोबर. इथे कुठेतरी असेल, म्हणजेच काय, वाय आपल्याला काय मिळालेलं आहे, 0, बरोबर. सो व्हॉट इज द फॉर्म ऑफ कोऑर्डिनेट्स. आता याला ए समजा घेतला आपण, ठीक आहे. सो हा काय येणार, एक्स आहे ए, वाय आहे 0. सो असा ऑप्शन कुठला आहे, सी. सी ऑप्शन ए कॉमा 0, बरोबर आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितले की एनी पॉईंट ऑन द लाईन y इक्वल्स टू एक्स इज इन द फॉर्म. आता बघा, y आणि x म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट्स काय आहेत, सेम आहेत. फॉर एक्झाम्पल, y जर 3 असेल तर x पण 3 असेल, x जर 2 असेल तर y पण 2 असेल. तर असं सेम सेम वाले कुठले आहेत, तर हा a, a कॉमा a. मायनससुद्धा नाही, जर हा नंबर मायनस असेल तर एक्ससुद्धा मायनसच असणार. सो दोन्ही पॉझिटिव्ह वाले आपण इथे सिलेक्ट केलं. आता क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द इक्वेशन ऑफ द एक्स ॲक्सिस. आता इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस बघा, समजा आपण हा घेतला, एक्स प्लस वाय इक्वल्स टू 2 घेऊ. आता आपल्याला इक्वेशन कशाचं पाहिजे, एक्स ॲक्सिसचं, बरोबर. यासाठी आपण काय करणार, वायला आपल्याला 0 ठेवावं लागेल, म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स प्लस 0 इक्वल्स टू 2, म्हणजेच एक्स इक्वल्स टू 2. हे मी एक्झाम्पल घेतलं आहे समजायला. तर बघा, आपल्याला इक्वेशन ऑफ एक्स भेटलं आहे, बरोबर. केव्हा भेटलं, जेव्हा आपण वायला 0 ठेवला. सो इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असणार, y इक्वल्स टू 0. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन विचारलं, इन विच क्वाड्रंट डज द पॉईंट -4 -3 ला. आता बघा, मायनस मायनस थर्ड क्वाड्रंटमध्ये असतो, बरोबर. एकदम इझी क्वेश्चन. नेक्स्ट विचारलेला आहे आपल्याला की व्हॉट इज द नेचर ऑफ द लाईन विच इन्क्लूड्स द पॉईंट्स -5, ठीक आहे. आपल्याला 4 पॉईंट्स दिलेत, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, हा MCQ सॉल्व करण्यासाठी वी नीड ग्राफ पेपर. ग्राफ पेपरवरती आपण हे 4 पॉईंट्स प्लॉट करणार आणि त्याच्यानंतर बघणार की काय आहे याचं लाईन. तर याचा आन्सर आहे आय गेस पॅरलल टू एक्स ॲक्सिस. सो हे जे आहे, दिस लाईन विल बी पॅरलल टू एक्स ॲक्सिस. जेव्हा तुम्ही ग्राफ पेपरवरती हे ड्रॉ कराल तेव्हा तुम्हाला ती लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस मिळेल. तर बघा, 6th क्वेश्चन आहे, विच ऑफ द पॉईंट्स लाय इन द 4th क्वाड्रंट. आता 4th क्वाड्रंटसाठी आपला कसा पाहिजे, एक्स कसा असतो आपला पॉझिटिव्ह आणि वाय कसा असतो नेगेटिव्ह फॉर 4th क्वाड्रंट. आता आपण काय बघणार, इथे कोणता पॉईंट आहे जो पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आहे. तर बघा, हा नाही येणार, हा येणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर येणार, टी सुद्धा नाही येणार. सो क्यू अँड आर ऑप्शन इज बी. बी आहे, क्यू आणि आर हे 2 पॉईंट्स आहेत विच लाय इन 4th क्वाड्रंट. सो हे MCQs लिहून घ्या. नेक्स्ट आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे की विथ द हेल्प ऑफ इट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ठीक आहे, ही फिगर आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण याच्यावरून आन्सर करणार आहोत. आता इथे बघूया आपण काय आहे. पहिला क्वेश्चन की राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स क्यू आणि आर. सो क्यू इथे आहे बघा आणि आर आहे इथे. आपल्याला काय करायचे, त्याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे. सो क्यूचे काय असणार आहेत कोऑर्डिनेट्स, बघा, एक्स ॲक्सिसवरती काय आहे इथे -2. सो -2 कॉमा, वाय ॲक्सिसला काय आहे +2, बरोबर. आता सिमिलरली आरसाठीचं बघा, एक्स ॲक्सिसवरती काय आहे आरचा, तर 4, +4 आहे आणि वाय ॲक्सिसला आहे -1. आलं लक्षात, हे आपण लिहिलेत कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू अँड आर. आता सेम वे टी आणि एमचे लिहिणार आहोत. सो टीसाठी काय आहे,
एक्स आहे का? नाही. एक्स आहे इथे 0. वाय काय आहे? -1. ओके. विच पॉइंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट? बघा, हा आपला फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड, हा आहे फोर्थ. सो थर्डमध्ये आहे पॉइंट एस. सो विच पॉइंट? तर आन्सर आहे पॉइंट एस. बरोबर. नेक्स्ट, विच आर द पॉइंट्स हुज एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स आर इक्वल? आता इथे कुठला पॉइंट तुम्हाला दिसतोय का की ज्याचे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स इक्वल आहेत? एसचं बघा, इथे 2 आहे, -3 आहे. क्यूचं -2 आहे आणि इथं पॉझिटिव्ह आहे. हे इक्वल आहेत का? नाही. का? कारण एक नंबर पॉझिटिव्ह आहे, एक नंबर नेगेटिव्ह आहे. नेक्स्ट, एम बघा, 3 आहे एक्स, तर वाय काय आहे? 0. टीचं काय आहे? एक्स 0 आहे, वाय -1. पीचं बघा, इथे 3 आहे, इथे 1 आहे. आरचं सुद्धा -1 आहे, 4 आहे. इक्वल कुठलाच नाही, बट हा येऊ शकतो का? 0,0. सो इथे ज्याचे एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स इक्वल आहेत तो कोणता आहे पॉईंट? तर 0,0. राईट डाऊन. हा होता आपला क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 3. काय आहे बघा, विदाउट प्लॉटिंग द पॉईंट्स ऑन अ ग्राफ स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच ॲक्सिस डू द पॉईंट लाय? आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये असा क्वेश्चन बघितला होता. तर बघूया, आपल्याला आता हे 6 पॉईंट्स आहेत. आपण काय करणार तर साईन्स पॉईंट्सची एक्स आणि वाय कोऑर्डिनेटची साईन कोणती आहे त्याच्यावरून आपण ठरवणार की कुठला क्वाड्रंट आहे. ओके, पहिलंच बघा, हे काय आहे? पॉझिटिव्ह, हे आहे नेगेटिव्ह. कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह? इथे मी काढून घेऊ का आपलं? आपल्याला माहिती आहे इथे काय आहे? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. येस, तर आता आपण लिहूयात. पहिला आहे क्वाड्रंट 4. नेक्स्ट नेगेटिव्ह नेगेटिव्ह, क्वाड्रंट 3. नेक्स्ट आहे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, क्वाड्रंट 2. बरोबर. इथे सुद्धा नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, क्वाड्रंट 3, सॉरी क्वाड्रंट 2, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, क्वाड्रंट 2 आहे. नेक्स्ट 0 आणि -3 आहे. हा आहे एक्स, हा आहे वाय. सो हा कुठल्या ह्याच्यावर येणार? ऑन वाय ॲक्सिस. सो इथे लिहायचं ऑन वाय ॲक्सिस. सिमिलरली खालचा काय येणार? ऑन एक्स ॲक्सिस. सो ऑन एक्स ॲक्सिस. सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 3. लिहून घ्या. नेक्स्ट बघूयात आता क्वेश्चन नंबर 4. प्लॉट द फॉलोइंग पॉईंट्स ऑन द वन लाईन. एक मिनिट. ठीक आहे, आपल्याला हे पॉईंट जे आहेत ते प्लॉट करायचे. तर ए पॉईंट काय आहे बघा? 1,3. सो दिस इज 1 अँड हिअर 3. सो 1,3 पहिला पॉईंट. नेक्स्ट आहे -3 -1. सो -3 -1 इथे. 1 -4. सो एक्स इज 1 आणि इकडे वाय आहे -4. अगेन -2 आणि 3. सो -2 आणि वरती आहे 3. ई काय आहे? 0 आणि -8. सो एक्स आहे 0. इथे आपल्याला काय पाहिजे? -8. तर तो कुठे येईल बघा, मी इथे खाली लाईन ड्रॉ करते. ठीक आहे. सो इथे हा असेल 7 आणि इथे आपण घेऊया 8. सो हा 7 आहे आणि हा काय आहे? 8. सो मी याला इथे प्लॉट करते. माझा ग्राफ पेपर इथे बोर्डमुळे छोटा आलेला आहे. सो हा पॉईंट येणार आहे इथे. वाय ॲक्सिसवरती -8 असणार आणि त्यात.
-8 आहे का? येस. सो वाय ॲक्सिसवर -8. नेक्स्ट बघूयात आता 1,0. सो +1 आणि वाय आहे 0. सो याला नेमिंग द्यायचे आता. पहिला आहे ए 1,3. हा कोणता आहे? -2 3. हा डी होता. हा कोणता होता? -3, -1 बी होता. हा ई आहे 0, -8. ठीक आहे. हा कोणता आहे? 1, -4 चा सी. हा कोणता आहे? एफ 1, 0. सो ए बी सी डी ई आणि एफ. सो आपण 6 पॉईंट्स जे आहेत ते इथे प्लॉट केलेले आहेत. ओके, नेक्स्ट बघूयात. 5th क्वेश्चन बघत आहोत. काय आहे बघा 5th क्वेश्चन की इन द ग्राफ अलॉंग साइड लाईन एल एम इज पॅरलल टू वाय ॲक्सिस. दिसते का लाईन एल एम, ती काय आहे? वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. ओके, सो व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ लाईन एल एम फ्रॉम वाय ॲक्सिस. आता एल एमचं डिस्टन्स वाय ॲक्सिसपासून किती आहे? इथे बघा एक्स आपला काय आहे? 3 आणि वायला बघा इंटरसेक्टच होत नाही. सो वाय पॉईंट काय आहे का? काहीच नाही. सो वाय पॉईंट काय आहे? 0. तर आपण इथे लिहिणार सो x इज इक्वल्स टू 3 and y is equals to 0. So distance of line LM from y axis equals to डिस्टन्स साठी आपण काय करणार? 3 - 0. सो 3x म्हणजे x - y आपल्याला करायला लागेल. सो 3 - 0 इज 3. सो डिस्टन्स काय आहे बघा? y ॲक्सिस पासून याचा डिस्टन्स काय आलेला आहे? 3 आलाय. सो दिस वॉज आवर फर्स्ट क्वेश्चन. दुसरा बघा, दुसरा इथे आहे आपला की राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स पी क्यू आर. सो हा आहे पी, हा क्यू आणि हा आर. सो पीचा काय आहे बघा? कुठे पॉइंट पी? इथे. एक्स काय आहे? 3. वाय काय आहे? 2. सो 3, 2. क्यू बघूयात आता. क्यू पॉईंटचं काय? एक्स काय आहे? 3. वाय काय आहे? -1. बरोबर. देन आरचा बघा काय आहे? एक्स आहे 3, वाय आहे 0. सो 3, 0. थर्ड क्वेश्चन बघूया की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एक्स कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स एल अँड एम. सो कोऑर्डिनेट पहिलं तर एल आणि एमचे कोऑर्डिनेट लिहून घ्या. सो कोऑर्डिनेट्स ऑफ एल आर. एलचे काय आहेत कोऑर्डिनेट बघा? पॉइंट एल. एक्स ॲक्सिसवरती किती आहे? 3. तर वाय ॲक्सिसला आहे 3. सो 3, 3. अगेन अँड एम. एमचे काय आहेत? खाली -3 आणि सॉरी 3, -3. आता एक्स हा आहे एक्स वाय, एक्स वाय. देअरफॉर एक्स कोऑर्डिनेट इथे लिहायचं आपल्याला. एक्स कोऑर्डिनेट ऑफ एल इक्वल्स टू एक्स कोऑर्डिनेट काय आहे? 3 अँड एम इक्वल्स टू 3. ठीक आहे. सो डिफरन्स बिटवीन देम. देअरफॉर डिफरन्स बिटवीन देम इक्वल्स टू 3 - 3 इक्वल्स टू 0. सो डिफरन्स किती आलेला आहे इथे आपल्याला? 0.
हा 5th क्वेश्चन होता. नेक्स्ट आपण बघूया 6th. यांनी काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी लाईन्स आर देअर विच आर पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड हॅविंग अ डिस्टन्स 5 युनिट्स. आता बघा इथे काय दिलेलं आहे आपल्याला, 5 युनिट्स आहे. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सांगितलं आहे का, नाही. आता इथे आपण काय करूया, एक्स आणि वाय ॲक्सिस रफ काढून घेऊया. सो हा एक्स आणि हा वाय. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ही एक्स ॲक्सिस ही वाय. इथे घेऊया 1 2 3 4 5. सो 1 2 3 4 5. खाली काय येणार, -1 -2 -3 -4 -5. खाली एक्सटेंड केलं तर -6. इथे सुद्धा 6. आता आपल्याला काय सांगितलं आहे की लाईन पॅरलल, हे मी एक्सप्लेन करण्यासाठी काढते. लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस म्हणजे बघा 5 युनिट्सला इथून एक लाईन होऊ शकते आणि इथून एक. 5च्या डिस्टन्सवरती आपल्याला ती लाईन काढायची. तर आपण किती लाईन्स काढू शकतो, 2. एक आहे पॉझिटिव्ह आणि एक काय आहे नेगेटिव्ह. क्लिअर आहे का इथपर्यंत. 5 युनिट्स असल्यामुळे आपण याला पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही घेऊ शकतो. ह्याचा आन्सर आहे 2 लाईन्स कॅन बी ड्रॉन. बरोबर. पहिली काय आहे, y इक्वल्स टू 5 अँड नेक्स्ट इज y इक्वल्स टू -5. सो y इक्वल्स टू 5 अँड y इक्वल्स टू -5. नेक्स्ट बघा 7th क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. आता इथे बघा क्वेश्चन नंबर 7 काय सांगितलंय, इफ a इज अ रियल नंबर देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन y ॲक्सिस अँड द लाईन x इज इक्वल्स टू a. आता इथे x काय दिलाय, a आहे. म्हणजे a ला आपण काय कन्सिडर करू शकतो, x दिलेला आहे, y दिलेला आहे का, नाही. आणि a काय सांगितलंय, a आपला काय आहे रियल नंबर आहे. रियल नंबर्स तुम्हाला माहिती आहे की सगळे पॉझिटिव्ह असतात. सो रियल नंबर विल बी पॉझिटिव्ह. ए म्हणजे फॉर एक्झाम्पल हे मी एक्झाम्पलसाठी घेते, एक्स समजा 2 असेल आणि वाय काय असणार आहे 0. आले लक्षात का, कारण ए हा रियल नंबर आहे आणि तो पॉझिटिव्हच असणार. वाय हा दिलेला नाही आहे म्हणजे तो 0 असणार. तर त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज डिस्टन्स बिटवीन देम. सो डिस्टन्स काय असणार, इथे लिहायचं, द डिस्टन्स बिटवीन द y axis and the line is a for x equals to a. आले लक्षात की याचं डिस्टन्स किती असणार आहे. आता बघा हा x आपण 2 घेतला, ठीक आहे. 1 2 3 4. इथे काय येणार -1 -2 -3. आता आपण समजा म्हणलं x आहे 2, y तर आपल्याला इथं 0च माहिती आहे म्हणजे ती लाईन अशी असेल इथे. सो यातलं डिस्टन्स किती झालं, हे 2 झालं. बरोबर. आता ह्या 2च्या जागीच फक्त a घेतलेला आहे. सो डिस्टन्स किती झालं आहे, a झालेलं आहे. राईट डाऊन. हा रफ वर्क आहे. सो दिस इज रफ वर्क. हे तुम्ही पेन्सिलने लिहिलं तरी चालणार आहे. ओके. तर इथे आपला चॅप्टर नंबर 7 संपतोय. तर या लेक्चरमध्ये आपण थांबणार आहोत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला 8 चॅप्टर चालू करूयात. सो थँक्यू सो मच.